नमस्कार, गाव दर्पण 24 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बच्चूभाऊ कडू यांची तेल्लारा शहरात विराट सभा। तेल्लारा शहरामध्ये 12 नोव्हेंबर 2024 रोजी अकोट तेल्लारा विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार श्री ललित दादा बहाळे यांच्या प्रचारार्थ माजी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या विशाल सभेचे आयोजन करण्यात आले होते। तेल्लारा शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मार्केटमध्ये दुपारी 3 वाजता या सभेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी अथांग जनसमुदाय जमला होता, तसेच महिलांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती। श्री बच्चूभाऊंचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली व सभेच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या टॉवर चौक येथील पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली। झेंड्यापेक्षा झेंडा पकडणारा मला जास्त महत्त्वाचे आहे, असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणातून बच्चूभाऊ कडू यांनी व्यक्त केले व त्यासाठीच बच्चूभाऊ कडू संघर्ष करीत आहेत, असेही त्यांनी या प्रसंगी सांगितले। धन्यवाद। गाव दर्पण 24 न्यूज चॅनल मुख्य संपादक विनोद रोजतकर। प्रचारार्थ इथं अर्जुन उपस्थित असलेले आमचे नेते, शेतकऱ्यांचे कैवारी, दिवंगांचे दैवत माननीय कर्मयोगी वंदनीय बच्चूभाऊ कडू, मंचकावर उपस्थित असलेले सर्व प्रहार शेतकरी संघटना, परिवर्तन महाशक्तीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समोर उपस्थित असलेले शेतकरी, शेतमजूर बंधू आणि भगिनी, मित्रांनो, आज आम्ही प्रचार सभा घेत आहोत। आम्ही कोण्या जातीच्या झेंड्याखाली मत मागणार नाही, धर्माच्या नावाखाली मत मागणार नाही। महाराष्ट्रात काय भीषण अवस्था आहे, ही अवस्था बदलण्यासाठी शेतकरी संघटनेच्या चळवळीतील एक जिवंत नेता, जो शेतकऱ्यांसाठी अहोरात्र आंदोलन करतो, असे ललितदादा बहाळे यांना मंत्रालयात आंदोलन करण्यासाठी आपण पाठवतो। त्यासाठी वंदनीय बच्चूभाऊ कडू इथे उपस्थित झालेले आहेत। मित्रांनो, एक तुम्हाला 2 मिनिटात एक टूक सांगतो या सरकारची। मागच्या मंगळवारी मार्केटमध्ये एका शेतकऱ्याने सोयाबीन आणलं आणि सोयाबीन 3000 भावानं 10 क्विंटल विकलं। 30,000 रुपये हाती आले आणि 30,000 रुपये खिशात टाकले आणि बाहेर निघाले। बाहेर निघल्यावर त्यांचा खिसा मारला आणि 30,000 रुपये पडले। ते हॉटेलमध्ये गेले, आता 30,000 रुपये आपल्या खिशात आहे, त्यांनी आपण नाश्ता करू, स्टेजच्या बाजूने लोक उभे आहेत, त्यांनी खाली बसून घ्यावं, खिशात हात घातला। ज्यावेळेस स्टेजच्या बाजूने लोक उभे आहेत, त्यांनी खाली बसून घ्यावं। ज्यावेळेस खिशात हात घातला त्यावेळेस 30,000चा खिस्सा कापला होता। पण तिथं पांढऱ्या पेशीवाला एक व्यक्ती आला, काय झालं आबाजी? अरे काही नाही म्हणे, मी 10 क्विंटल सोयाबीन 30,000 भावानी विकलं, पण माझा खिस्सा मारला, आता 1 रुपया माझ्याकडे नाही। तो त्या आबाजीला म्हणायला लागला, नाराज होऊ नका, आता असं करा, हे 500 रुपये घ्या, नाश्ता करा आणि घरी नातेवाईकांना थोडासा फराळाचा नाश्ता घेऊन जा। आबाजीनं ते 500 रुपये घेतले, नाश्ता केला आणि घरी निघाले। घरी गेल्यावर आजी म्हणते, विकलं सोयाबीनचा विकलं म्हणते, पण माझा 30,000चा खिस्सा मारला, पण जाऊ दे म्हणते, माझ्या नशिबात नदीन, पण एक चांगला ग्रस्त मिळाला आणि त्या ग्रस्ताने मला 500 रुपये दिले आणि त्याचा मी नाश्ता केला आणि तुम्हाला थोडंसं सामान आणलं। पण तिथं एक प्रहारचा कार्यकर्ता होता बच्चूभाऊ, तिथं त्या बाजूला एक प्रहारचा कार्यकर्ता होता आणि त्या कार्यकर्त्याने त्या आबाजीला सांगितलं की आबाजी, तुम्हाला ज्यांनी 500 रुपये दिले त्यानेच तुमचा 30,000चा खिस्सा कापला होता। म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुमचं सोयाबीन 7,000 रुपयाच्या भावाचं 3,000 रुपयाने जायचं आणि वरून तुम्हाला 2,000 रुपये भीक द्यायची। अजून अत्यंत बिकट अवस्था आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात अनेक मोर्चे चालू आहे। इकडे मराठा थांबला नाही, ओबीसीला उचलून द्यायचं, ओबीसी थांबला नाही, धनगर समाजाला उचलून द्यायचं। मराठा आरक्षणाच्या वेळेस मराठवाड्यात
ज्या महिलांवर अत्याचार झाला, लाठीचार झाला, आपण ते आरक्षण बाजूला ठेवायचं, पण एक मानवतेच्या दृष्टिकोनातून या महाराष्ट्रामध्ये महिलांना जिजाऊ सारखं स्थान देतो. त्या महिलांवर लाठीचार होतो आणि एकीकडे 1500 रुपये लाडकी बहीण. वा 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 वा. पण ही जी सर्व कल्पना आहे आणि हे जे सर्व चाललं आहे हे मोठीच फक्त महाराष्ट्राचा एक धन्यवाद शेतकऱ्यांचा कैवारी हे पूर्ण मोडण्यासाठी या बच्चूभाऊंना किमान 25 आमदारांच्या तिथं भरघोस मतानं पाठवायचं आहे. आणि त्याचा एक आपण मतदारसंघातले ललित दादा बहाळे यांना तुम्ही भरघोस मताने विजय करा अशी अपेक्षा ठेवतो. पण मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये साऱ्याच महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, अनेक पक्षांनी शेतकऱ्यांना वाटून घेतलं, उद्योगांना वाटून घेतलं, विद्यार्थ्यांना वाटून घेतलं, पण एकमेव सर्वांचा कैवारी बच्चूभाऊ कडू आहे. बच्चूभाऊ कडून मागे बढो. यानंतर मी विकी दादा मरे यांना विनंती करतो की त्यांनी बच्चूभाऊ कडू यांचं स्वागत करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी बच्चूभाऊंचं आपल्याला स्वागत करायचं आहे. सरकारने सगळ्या गोष्टीवर जीएसटी लावला, पण निधी आणण्यासाठी तर त्यावर शंका घ्यावी लागेल. और आप सबको यह भी देखना पड़ेगा कि आप जिसको वोट दे रहे हैं वो हलाल की खा रहा है कि हराम की खा रहा है, उसका पेट भरने का जरिया ये हलाल है कि नहीं, इस पर भी आपकी तवज्जो चाहता हूं. मैं मेरे ओर से वाज़ेह कर देना चाहता हूं, मेरा किरदार, मेरे जात का किरदार और मेरे तंजीम का किरदार आपके सामने साफ हो. मेरा पेट खेती पे चलता, मेरा कमाई का जरिया ये खेती है. आप सारे लोगों के कमाई के जरिए जो भी लोग लड़ रहे हैं, चुनाव इंतखाब में खड़े हुए हैं, उनके सारों के आपने कमाई के जरिए की तहकीक करना जरूरी है. यही बात मैं यहाँ पे मेरी मुकम्मल करता हूँ. कुछ न बढ़ाते हुए आगे अपना तो सब चलता रहेगा. बच्चू भाऊ अभी यहाँ पे आए हैं और उनको आगे भी 4 सभाओं में जाना है. और यहाँ लेट होने की वजह भी ये हुई, बच्चू भाऊ जरा बहुत फास्ट चलते, वो हिवरगढ़ से सीधा सोनाला निकल गए और फिर वापस आना पड़ा. हमको संदेशा मिला कि वो हिवरगढ़ से निकल गए. अरे निकल गए तो तेलारा आने को बोला तो सोनाला चले गए और इस वजह से लेट हुए. वो थोड़ी गलती हो गई, इसके लिए मैं आपसे माफी चाहता हूँ. लेकिन बच्चू हे बरं झालं, म्हणजे थोडं ऊन होतं तर सहन करण्यासारखं झालं. इतकं म्हणतो आणि मी तर तुमच्याजवळ येत राहील, माझे विचार मांडत राहील. पण आपल्याला आता बच्चू भाऊंना ऐकायचं आहे, तेव्हा मी एकच विनंती करतो की सारे जण कोणी सत्तेत पाठवा, कोणी विरोधी पक्षात पाठवा. जो विरोधी पक्ष सत्तेत बसण्यासाठी आतुरलेला असतो, आम्ही ते लोक आहोत जे लोक कोण्याही पार्टी इकडे तिकडे जाणार नाही. मुद्द्याच्या आधारावर विरोध आणि मुद्द्याच्या आधारावर समर्थन. सगळे लोक तुम्ही सत्तेत किंवा विरोधी पक्षासाठी निवडून देता, अरे काही तर लोक बोंबल्यासाठी कधी पाठवा. इतकी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. माझं चिन्ह कॅटली आहे, 6 नंबरचं बटन त्या मशीनवर आहे, ते दाबून बोंबल्यासाठी मला कधी पाठवा. मी तुमचा आभारी राहील. मिळते आपल्या शाळेची अवस्था काय झाली, वर्ग 4, खोल्या 4, मास्तर 2, शिकवीन कोण. म्हणून आपल्या पोरांना दर्जेदार शिक्षण, शेती, रस्ते, शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी आदर झाला पाहिजे. हॅलो, भारत मातेला प्रणाम आहे. सर्व कार्यकर्ता आहे. तुषार बनकरची सभा इथेच झाली होती. नेमकं त्याची आठवण 5 वर्षानंतर तेवढीच ताजी होतं, त्याला सुद्धा स्मरण करतो. आणि आपण सर्व शेतकरी शेतमजूर बांधव मित्रो, निवडणूक लढायची काही लोक हौशीनं लढतात, काही लोक बायकोला बरं वाटलं पाहिजे म्हणून लढतात.
काही लोकांना थोडंसं ॲडजस्टमेंट करायचं असते म्हणून लढत असतात. काही लोकांना निवडून आणून पुन्हा आपलं आयुष्याचं भलं करायचं असतं. पण ललित भाडे त्याच्यासाठी नाही, ते तुमच्यासाठी निवडणूक लढत आहे. लक्षात ठेवा. कुछ गिने चुने लोग होते हैं तो खुद के नहीं आपके लिए लढते हैं. तुमचा असा वांदा आहे का तुम्ही पहिले जोर पाहता किती लोक सोबत आहे, जमन का नाही जमलं तर तो पडन का नाही पडन का तिसरा सेन्स आहे. या गणितामध्ये तुम्ही सगळं आमचं काम बघता. मी थोडा फक्त नशीबवान निघालो तर अचलपूर मतदारसंघातल्या लोकांना ना पार्टी पाहिली, ना झेंडा पाहिला, ना नेता पाहिला, ना अभिनेता पाहिला तर काम करणारा बच्चू कडू पाहिला. तेच तुम्हाला हे पाहत आहे. निवडणुका ह्या काही मजेसाठी किंवा करमणुकीचं साधन नाहीये. ही 5 वर्षाची आलेली व्यवस्था, जिथून आमचे धोरण ठरतं. जिथं तुमचं हे भिंगोटा तिकडे करे आवाज म्हणाला तर महापेक्षा तर त्याचं जाऊच असतं माहिती. तिकडे चल होय तिकडे आपण देवा तिकडे. तर तशी मला रोड सुटला का 2 बह्याड छत्रे मागं होते बसले. ड्रायव्हर त्याच्यापेक्षा बह्याड छत्र्या होता आणि नेमकं मी झोपलो सहाला तर मला सोनाड्यात पाठवलं. म्हणजे 5 मिनिटाच्या झोपीत माणूस 20 किलोमीटर समोर चालला. असंच तुमचं होतं निवडणुकीत. असं सगळं विचार न करता बटन दाबलं तर 75व्या वर्षामध्ये तुम्हाला काय भेटलं ते सांगा. एखादं सांगू शकतं का असं की सही होगी कांग्रेस बहुत सही गवर्नमेंट तो चाचा पंजाब करते तुमको कांग्रेस रही बहुत सही गवर्नमेंट थी. ये नहीं बोलते भाजप बरी होती हे बरी. 75व्या वर्षामध्ये एक निर्णय तुमच्या आमच्या सोयीचा असेल तर सांगा. स्वामीनाथन आयोग 2004 ला स्थापित झाला, 2006 ला स्वीकारला पण मान्य केला गेला. मग केला कोणा तर काँग्रेसवाल्याला. आणि मान्य करायला काय झालंय आता राहुल गांधीला स्वामीनाथनच माहित नाही. स्वामीनाथन आयोग तो क्या होगा बोले रामदास स्वामी से मेरा कोई मतलब नहीं है. त्या माझी आयला पुऱ्या देशाचं नेतृत्व करायला निघाले हे असे वांदा आहे तुमचा. आता स्वामीनाथन बरेच काँग्रेसचे खासदार काय अशी मजा घेतो माझ्या सभागृहात. का हो शामरावजी स्वामीनाथन आपल्याला रामदास स्वामीचं काही करायचं हे म्हटलं तो शेतकऱ्याचा स्वामीनाथन आणि तुमचे आमदार तो वांदा समजा ना सुनाते हैं ना किसकी सुनते भी है. काय नशिबाने टाळ्या वाजवतात ओ ना किसी को सुना सकते हैं ना सुन भी सकते हैं. बरोबर आहे. तुमच्या अजून लक्षात नाही आलं वाटतं. बरं येले मोठं मतदान करणारे रे बगल बच्चेचं पकडा ना तुम्ही का बा असंही लोकांनी मत मारणारे त्याची तर आरती काढायला पाहिजे रे बाबा. खरंच आरती करायला पाहिजे. काय अवस्था या देशाची. धर्म जात पंथ पक्ष आणि पैसा. धर्म जात पंथ भाषा आणि पैसा. तुम्हा आम्हाला सगळ्या डोक्याच्या तुमच्या आमच्या डोक्यात ते सगळे रंग भरून टाकले. जिसका बड़ा झंडा होगा उसका राज्य होगा. लेकिन झंडा किसके लिए पकड़ा है हमें पता भी नहीं चलता. मित्रों लक्षात घ्या का झंडा हा तुमच्या आमच्या माय बापाला मारला हरामखोराने. ज्यांनी तुमच्या आमच्यामध्ये जात धर्म पंथ टाकण्याचा प्रयत्न केला.
अरे शेतकऱ्याच्या मागण्या तर धुरत इथं शेतकरी नष्ट केला तो जाती आणि धर्माच्या नावानं त्या हरामखोरांचे हात कापायचे वाले छाटाचे. हे निवडणूक काही फक्त मी पाहतोय मतदानापुरती नाही आहे. हे निवडणूक आम्ही पाहतो ज्यानं 75 वर्ष आम्हाला डुबवलं. माझ्या पोराचं शिक्षण ज्यानं हिसकावून घेतलं, माझ्या पोराचं आम्ही पाहतोय ज्यानं रोजगार हिसकावून घेतला, ज्यानं माझ्या बापाला भाव दिला नाही, त्या हरामखोरांचा बदला काढायचा आहे म्हणजे ते निवडणुका. हे जेवढे गेवढे आम्ही पाहतोय काँग्रेसवाले असू दे का भाजपवाले असू दे चालेल. आणि तुमचं आमचं चिन्ह सगळेच हराम करून ठेवलं. माझ्या बापानं सोयाबीन पेरली होती, माझ्या बापानं कापूस पेरला होता आणि आम्ही सांगतोय 2000चा घाटा या हरामखोर सरकारनं तुमच्या आमच्या लाज वाटले पाहिजे. शेतकरी म्हणून जो जो जगत असेल आणि या भाजपाले काँग्रेसले व्होट मारत असेल ना तर मी सांगतोय तुम्ही तुमच्या बापाच्या एकदा तपासून पहा. राज्य कृषी मूल्य आयोगानं 7,000 रुपये भावाची शिफारस केली आणि 7,000 रुपये भाव काढताना 5 विद्यापीठ एकत्र झाला, त्याचा अभ्यास झाला, गावागावात माणसं पाठवल्या गेले आणि माणसं पाठवल्यानंतर त्याचा सगळा हिशोब गोशवारा तयार केला. खताले किती गेले, बैलाले किती गेले, वखराले किती गेले, मजुरेले किती गेले, बैलाचं भाडं किती, सगळं पकडून 15% नफा धरून राज्य कृषी मूल्य आयोगानं 7,000 रुपये ठरवले. किती? 7,000. 15% नफा. कितना मुनाफा? क्या बड़ा मुनाफा. भजन विकणारा लोका 50% नफ्यानं कॅम्पिंग चालवते तेव्हा चहावाला, मोदी चहावाले ते जेव्हा इथं कॅन्टीन दिसली ना विचारच केलं, एका कपा मागं 50 पैसे नफा घेतली काय. 8 महिन्याच्या पिकाला 15% नफ्यानं सांगितलं जातं. तुम्ही आम्ही सगळेजण जाती धर्माच्या नावानं ऐकून जातं. कधी तुम्हाला मंदिराची फिकर पडतं, कधी मस्जिदीची फिकर पडतं, कधी हिरवा झेंडा अंगात येतं, कधी भगवा येतं, कधी निळा येतं. मित्र या शेतकऱ्याचा झेंडा अंगात येऊ द्या आणि पटापट कॅटलीले मत मारा हेच सांगायला. मित्र ही लढाई आम्ही पाहतो हक्काची आहे, आमच्या समस्याची आहे, माझ्या बापाची आहे, मुलाची आहे, माझ्या भावाची आहे, माझ्या बहिणीची आहे. त्याच्यासाठी ही लढाई लढायची आहे. मित्रों हमें डर नेताओं से नहीं लगता, आपसे ज्यादा लगता है. नेता अब तो हकल के फू करके उड़ा देता है बच्चों को, लेकिन आपसे बहुत डरते हैं. कभी टालियां इधर बजा देते और बटन किसी का और दबा देते. मित्रों 7,000 भावाची शिफारस केली आणि केंद्रानं जाहीर केले सोयाबीनचे भाव 2,000. तेल येईल आयात केलं नसतं तर 12,000 सोयाबीन गेलं असतं. शक्तीनं सांगतोय. महात्मा ज्योतिबा फुले म्हणाचे कलम कसाई, कलम लिखने वाले भी कसे होते हैं, कलम लिखने वाले भी कसे होते हैं. शेतकऱ्याचा आसूड महात्मा ज्योतिबा फुलेचं वाचा. कांद्याची निर्यात बंदी केली, एक निर्णय घेतला नाही केंद्र सरकार. वन डे मध्ये एका घंट्यात एका दिवसात 3 निर्णय झाले. कांदा निर्यात बंदीचा निर्णय झाला, कांद्यावर स्टॉक निर्बंधीचा निर्णय झाला आणि कांदा 100 रुपयाच्या वरती विकता येणार नाही असाही निर्णय झाला. कारण कांदा खाल्ल्यानंतर लोक मरते असा रिपोर्ट खालच्या हरामखोरीनं दिल्ली सरकारने दिला. वा बजावट नेता म्हणून कसं काही म्हणून सांगायला मी म्हणून कसं वांदाच राहिला. मित्र मला तर कधी कधी अशी भीती वाटते का मागून पयाव स्टेजच्या असतात. मित्र पाहायला मिळते आपल्या शाळेची अवस्था काय झाली. वर्ग 4, खोल्या 4, मास्तर 2, शिकवीन कोण. म्हणून आपल्या पोरांना दर्जेदार शिक्षण, शेती, रस्ते, शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी आदर झाला पाहिजे. हॅलो, भारत मातेला विनम आहे. सर्व कार्यकर्ता आहे. तुषार भोनकरची सभा इथेच झाली होती. नेमकं त्याची आठवण 5 वर्षानंतर तेवढीच ताजी होतं. त्याला सुद्धा स्मरण करतो. आणि आपण सर्व शेतकरी शेतमजूर बांधव मित्रो, निवडणूक लढायची काही लोक हौशीनं लढतात, काही लोक बायकोले बरं वाटलं पाहिजे म्हणून लढतात, काही लोकांना थोडंसं ॲडजस्टमेंट करायचं असते म्हणून लढत असतात,
काही लोकांना निवडून आणून पुन्हा आपलं आयुष्याचं भलं करायचं असतं, पण ललित भाडे त्याच्यासाठी नाही, ते तुमच्यासाठी निवडणूक लढत आहे. लक्षात कुछ गिने चुने लोग होते हैं तो खुद के नहीं आपके लिए लढते हैं. तुमचा असा वांदा आहे का तुम्ही पहिले जोर पाहता किती लोक सोबत आहे, जमन का नाही जमलं तर तो पडन का नाही पडन का तिसरा सेन्स आहे. तर या गणितामध्ये तुम्ही सगळं आमचं काम बघून टाकता. मी थोडा फक्त नशीबवान निघालो का अचलपूर मतदारसंघातल्या लोकांना ना पार्टी पाहिली, ना झेंडा पाहिला, ना नेता पाहिला, ना अभिनेता पाहिला तर काम करणारा बच्चू कडू पाहिला. तेच तुम्हाला पाहिजे. हे पाहत आहे, निवडणुका ह्या काही मजेसाठी किंवा करमणुकीचं साधन नाही आहे. ही 5 वर्षाची आलेली व्यवस्था, जिथून आमचे धोरण ठरतं. जिथं तुमचं हे भिंगोटा तिकडे करे आवाज म्हणाला चल महापेक्षा दुसरीचं जाऊचं असतं माहिती तिकडे चल होय तिकडे आकल देवा तिकडे. तर तशी मला रोड सुटला का 2 बह्याड छत्रे मागावरती बसले. ड्रायव्हर त्याच्यापेक्षा बह्याड छत्र्या होता आणि नेमकं मी झोपलो सहाला, तर मला सोनाड्यात पाठवलं. म्हणजे 5 मिनिटाच्या झोपीत माणूस 20 किलोमीटर समोर चालला. असंच तुमचं होतं निवडणुकीत. असं सगळं विचार न करता बटन दाबलं तर 75व्या वर्षामध्ये तुम्हाला काय भेटलं ते सांगा बरं. एखादं सांगू शकतं का असं की भाई सही होगी कांग्रेस बहुत सही गवर्नमेंट जो चाचा पंजाब करते तुमचं कांग्रेस ही बहुत सही गवर्नमेंट थी. ये नहीं बोलते भाजप बरी होती ना, हे बरी नाही. 75व्या वर्षामध्ये एक निर्णय तुमच्या आमच्या सोयीचा असेल तर सांगा. स्वामीनाथन आयोग 2004 ला स्थापित झाला, 2006 ला स्वीकारला, पण मान्य केला. मग केला कोणा तर काँग्रेसवाल्याला. आणि मान्य करायला काय झालंय, आता राहुल गांधीला स्वामीनाथनच माहित नाही. स्वामीनाथन आयोग तो क्या होगा, बोले रामदास स्वामी से मेरा कोई मतलब नहीं है. त्या माझी चायला पुऱ्या देशाचं नेतृत्व करायला निघाले हे असे वांदा आहे तुमचा. आता स्वामीनाथन बरेच काँग्रेसचे खासदार काय अशी मजा घेतो माझ्या सभागृह का हो शामरावजी. स्वामीनाथन आपल्याला रामदास स्वामीचं काही करायचं काही म्हटलं तो शेतकऱ्याचा स्वामीनाथन केला. आणि तुमचे आमदार तो वांदा समजा ना सुनाते हैं ना किसकी सुनते भी है. काय नशिबाने टाळ्या वाजवतात ओ ना किसी को सुना सकते हैं ना सुन भी सकते हैं. बरोबर आहे. तुमच्या अजून लक्षात नाही आलं. बरं येले मोठं मतदान करणारे रे बगल बच्चे तर पकडा ना तुम्ही का बा. असंही लोकांनी मत मारणारे त्याची तर आरती काढायला पाहिजे रे बाबा. खरंच आरती करायला पाहिजे. काय अवस्था या देशाची. धर्म जात पंथ पक्ष आणि पैसा. धर्म जात पंथ भाषा आणि पैसा. तुम्हा आम्हाला सगळ्या डोक्याच्या तुमच्या आमच्या डोक्यात ते सगळे रंग भरून टाकले. जिसका बड़ा झंडा होगा उसका राज्य होगा, लेकिन झंडा किसके लिए पकड़ा है हमें पता भी नहीं चलता. मित्रों लक्षात घ्या का झंडा हा तुमच्या आमच्या मायबापाला मारला हरामखोरानं. ज्यांनी तुमच्या आमच्यामध्ये जात धर्म पंथ टाकण्याचा प्रयत्न केला. अरे शेतकऱ्याच्या मागण्याचा विरोध इथं शेतकरी नष्ट केला. तो जाती आणि धर्माच्या नावानं त्या हरामखोरांचे हात कापायचे वाले छाटायचे.
ही निवडणूक काही फक्त मी पाहतोय मतदानापुरती नाही आहे. ही निवडणूक आम्ही पाहतो ज्यानं 75 वर्ष आम्हाला डुबवलं, माझ्या पोराचं शिक्षण ज्यानं हिसकावून घेतलं, माझ्या पोराचं आम्ही पाहतोय ज्यानं रोजगार हिसकावून घेतला, ज्यानं माझ्या बापाला भाव दिला नाही, त्या हरामखोरांचा बदला काढायचा आहे म्हणजे ते निवडणुका. हे जेवढे गेवढे आम्ही पाहतोय काँग्रेसवाले असू दे का भाजपवाले असू दे चालेल. आणि तुमचं आमचं चिन्ह सगळेच हराम करून ठेवलं. माझ्या बापानं सोयाबीन पेरली होती, माझ्या बापानं कापूस पेरला होता आणि आम्ही सांगतोय 2000चा घाटा या हरामखोर सरकारने तुमच्या आमच्या लाज वाटले पाहिजे शेतकरी म्हणून. जो जगत असेल आणि या भाजपाले काँग्रेसले वोट मारत असेल ना, तर मी सांगतोय तुम्ही तुमच्या बापाच्या एकदा तपासून पहा. राज्य कृषी मूल्य आयोगाने 7,000 रुपये भावाची शिफारस केली आणि 7,000 रुपये भाव काढताना 5 विद्यापीठ एकत्र झाला, त्याचा अभ्यास झाला, गावागावात माणसं पाठवल्या गेले आणि माणसं पाठवल्यानंतर त्याचा सगळा हिशोब गोषवारा तयार केला. खताले किती गेले, बैलाले किती गेले, वखराले किती गेले, मजुरेले किती गेले, बैलाचं भाडं किती, सगळं पकडून 15% नफा धरून राज्य कृषी मूल्य आयोगानं 7,000 रुपये ठरवलं. किती? 7,000. 15% नफा. कितना मुनाफा? क्या बड़ा मुनाफा. भजे विकणारा लेखा 50% नफ्यानं फॅक्टरी चालवते तेव्हा चहावर मोदी चहावर ते जेव्हा इथं कॅन्टीन दिसते ना, विचारत एका कपा मागे 50 पैसे नफा घेतली काय. 8 महिन्याच्या पिकाला 15% नफ्यानं सांगितलं जातं. तुम्ही आम्ही सगळेजण जाती धर्माच्या नावानं ऐकून जातं. कधी तुम्हाला मंदिराची फिकर पडतं, कधी मस्जिदीची फिकर पडतं, कधी हिरवा झेंडा अंगात येतं, कधी भगवा येतं, कधी निळा येतं. मित्र, या शेतकऱ्याचा झेंडा अंगात येऊ द्या आणि फटाफट कॅटलीले मत मारा हेच सांगायला. मित्र, ही लढाई आम्ही पाहतो हक्काची आहे, आमच्या समस्याची आहे, माझ्या बापाची आहे, मुलाची आहे, माझ्या भावाची आहे, माझ्या बहिणीची आहे. त्याच्यासाठी ही लढाई लढायची आहे. मित्रों, हमें डर नेताओं से नहीं लगता, आपसे ज्यादा लगता है. नेता अब तो हकल के फू करके उड़ा देता है बच्चों को, लेकिन आपसे बहुत डरते हैं. कभी टालियां इधर बजा देते और बटन किसी का और दबा देते. मित्रों, 7,000 भावाची शिफारस केली आणि केंद्रानं जाहीर केले सोयाबीनचे भाव 2,000. तेल येईल आयात केलं नसतं तर 12,000 सोयाबीन केलं असतं. शक्तीनं सांगितलंय. महात्मा ज्योतिबा फुले म्हणाचे, कलम कसाई, कलम लिखने वाले भी कसे होते हैं. कलम लिखने वाले भी कसाई होते हैं. शेतकऱ्याचा आसू महात्मा ज्योतिबा फुलेचं वाचा. कांद्याची निर्यात बंदी केली, एक निर्णय घेतला नाही केंद्र सरकार. वन डे मध्ये एका घंट्यात, एका दिवसात 3 निर्णय झाले. कांदा निर्यात बंदीचा निर्णय झाला, कांद्यावर स्टॉक निर्बंधीचा निर्णय झाला आणि कांदा 100 रुपयाच्या वरती विकता येणार नाही असाही निर्णय झाला. कारण कांदा खाल्ला नाही तर लोक मरते असा रिपोर्ट खालच्या हरामखोरेनं दिल्ली सरकारने दिला. वा, नेता म्हणून तसं, काही म्हणून सांगायला मी म्हणून तसं वांदा जायला. मित्र, मला तर कधी कधी अशी भीती वाटते का मागून पायावर स्टेजच्या असतात. मित्र, जितना कसई बेदर्दी से मारता नहीं ना, उससे ज्यादा किसान पर चला गया हिंदुरैया मुसलमान. काट डालो. दिल्ली दरबार से निर्णय आ चुका है. जिसने प्याज उत्पादन लिया है उस साले हरामखोर को सबको काटना. काटण्याचा कांद्यावर निर्यात बंदी झाली, कांद्याचा स्टॉक निर्बंध झाले, कांदा 100 रुपयाच्या वरती विकायचा नाही असंही समजलं. 4 महिने मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यावर सरळ बंदुकी चालवल्या. कोणी पेटून उठायला तयार नाही. हवे धुऱ्यासाठी भांडतात. त्याच्या टिनाचं पाणी याच्या वाळात पडलं, याच्या टिनात पडलं तरी भांडणार आहेत लोक. आणि किती पाणी
या हातात आम्ही पाहतो खिशात पैसे टाकले, दुसऱ्या खिशातले पैसे चपकट करणारी सरकार आहे काँग्रेस. 15% आम्ही पाहतोय कांद्यावर निर्यात बंदी झाली. परिणाम काय झाला? बांगलानं 90% आयात कर संत्र्यावर लावले. कांदा उत्पादक शेतकरी तर गेलाच भाऊ, संत्र्यावाल्याने दफा करून टाकला. आरामात कमळाने मागला, चांगला गुलाल घेऊन मागला. आमची आम्हाला लाज वाटत. धर्म महत्वाचा झाला, जात महत्वाची झाली, पक्ष महत्वाचा झाला, पक्षाचा पैसा महत्वाचा झाला. बाप गेला तरी 72 त्याच्या छातड्यावर पाय टाकायचा आणि पक्षाचा झेंडा अशा डौलानं ललकाराची अशी औलाद गावागावात तयार झाली. एखाद्या शेतकरी, एखाद्या कर्मचारी, अधिकाऱ्याचा महिन्याचा पगार भेटला नाही तर मत मारत नाही, आणि तुमच्या एका क्विंटल मागे 2000 रुपये भेटले तरी तुम्ही त्याची काही गंभीरता घेत नाही. याचं दुःख आहे हो, याचं हे दुःख आहे. एकटा जेव्हा सभागृहात बोलतोय असे पायमाटे मार तोंडाकडे पाहतो, काय बोलतो, काय ज्ञान झाला काय. लोग ऐसे मनाचे पहले का आएगा अकेला बच्चे को क्या करेगा. और हम जब विधानसभा के अंदर खड़े हो जाते हैं तो सीएम को भी पसीना आ जाता है, क्योंकि ये मेरे बाप की बात रखता हूं मैं, मेरे किसान और मजदूर की बात रखता हूं. लेकिन इस बात को बाहर में क्या हो रहा है, तुम्हारे दिल भीतर क्या हो रहा है. मस्त पूर्ण लिखा हुआ है, बड़ी बदला मस्त आहे. मग अडलो कुठं पुढं साहेब हो. एक जण भेटलं यवतमाळले, बच्चू हो तुमचा असा फॅन आहे म्हणून. म्हटलं सिलिंग आहे का, टेबल आहे, एकदा सांगून. पण म्हणे सा वांदा आहे. म्हटलं काय झालं, म्हणजे मामा आहे ना, म्हणजे बीजेपीत आहे. म्हटलं खेळ बोले मग फॅन खाले. मित्र, ही अवस्था आमची अशी आहे. ही लढाई आम्ही पाहतोय, लढतोय ते तुमच्या आमच्यासाठी लढाई उभी करायची. 350 गुन्हे दाखल, 350. मला जर ते पाहिलं ना अर्धच म्हणून त्याचे 8 पानं तर 8 ते 9 पानं गुन्ह्याचीच आहे. 350 गुन्हे दाखल, 3 ते 4 गुन्ह्यामध्ये 4 वर्षाची सजा लागते. तर ते अपीलमध्ये गेलं म्हणून कोर्टात नाही तर जेलात राहायचं असतं तुमच्यासाठी. तुम्ही मस्त बोलले, वा माणूस चांगला होता रे तो, पण ते काय नाना पाटेकर में क्रांतिवीर पिक्चर था, तो फांसावर तुम्हारे हाथ से इनके लिए मर रहा हूँ, इसकी वजह हम कुछ नहीं कर रहे, खाली तमाशा देखने आ रहे. टिकून बरदा राहा. नाना पाटेकरची फाशी थांबते आणि मग लोक तिथे खांद्यावर म्हणजे मेल्यावर घेतलं. कधी कधी पिक्चरची गोष्ट मोठी खरी असते भाऊ, ते तुमच्या आमच्यातूनच बंद करा. 10 आंदोलनात जेवढी ताकद नाही ना भाऊ, तेवढी आंदोलन, तेवढी बाबासाहेब आंबेडकरनं तुमच्या पोटामध्ये ताकद. इधर दाबले ना हो तो तमाशा बंद हो सकता है, और नहीं दबाए सही तरीके से नहीं दबाए तो तमाशा चालू रहेगा, हमको रुकना चालू होगा. मेरे बच्चे की स्कूल भी चली जाएंगी, मेरे बच्चे का हॉस्पिटल भी खतरे में आ जाएगा. अरे अब्दुल कलाम था, कोई मुस्लिम राष्ट्रपति था, तो कोई देश खतरे में आया था. आज सांगते थे पाहिजे बरोबर, आमची कथा योगी आली कटेंगे बटेंगे, बटेंगे तो कटेंगे. अरे भाई बटेंगे कटेंगे की यादी क्या को कर रहे हैं. हम सबको जोड़ने वाला पैदा है ना, यहाँ बच्चों को और जिंदा है ना, हम सबको जोड़ेंगे. जो चाहे हिंदू रहे, मुसलमान रहे, किसान और मजदूर बन के. काय शब्द काढतो असं वाटतं छात्रातच जातो. बटेंगे तो बटेंगे, आपल्याला वाटते पोगते काही बोल बरोबर आहे का, बटेंगे तो बटेंगे. त्या माझी खटखट समजा. मित्रों लक्षात घ्या, आम्हाला तोडलं, आमचं सत्यानाश झाला. जिल्हा परिषदच्या शाळेत गेले तर काय हाल आहे आमच्या बघा.
75व्या वर्षामध्ये चांगलं शिक्षण देऊ शकलं नाही सरकार. कोई अच्छा एज्युकेशन, कोई एज्युकेशन. तिच्या वाईट आहे. तुम्ही दवाखान्यात जा, झाले म्हणून करत. गरीबाचा दवाखाना म्हणजे अरे अरे अरे, बऱ्याच ठिकाणी तर डुक्कर अंदर जाऊन वापस येत. त्यांना आयुष्यभर भीक मागायची गरजच पडणार. आम्ही राहिलो कमी दिवस, व्यवस्था अतिशय मजबूत. तो शेवटचा माणूस आहे, त्याला घेण्याचं काम. मित्र, ही सगळी लढाई आम्ही लढतो आहे ते तुमच्या आमच्या हक्कासाठी. हिरवा निळा हिरवा, पिवळा निळा हा विषय डोक्यात ठेवून झेंडा कोणत्या रंगाचा आहे याच्यापेक्षा महत्वाचा आहे तो कोण पकडला आणि कशासाठी पकडला महत्वाचा. छत्रपती शिवरायाचा झेंडा हिरवा असता तर काय पुतळे बांधले नसते का? निळा असता तर पुतळे बांधले नसते तुम्ही आम्ही. छत्रपतीच्या कामावर, त्यांच्या राज्यावर प्रेम करणारी लोक आहे. झेंडे से क्या मतलब है, झेंडे से काही समजलं नाही. मित्रो, ही लढाई जेव्हा आम्ही पाहतोय, रोज पाहतो. मी आमदार, मला किती काही खर्च लागू दे, किती काही गव्हर्नमेंट पहा कशी व्यवस्था करते. अधिकारी कर्मचारी आणि आमच्यासारख्या आम्हालासाठी मला जर उद्या वाचवायचं म्हटलं, मला बिमार पडलो तर 10-15 कोटी खर्च करतं गव्हर्नमेंट. तुम्ही बिमार पडले, महात्मा ज्योतिबा फुले 5 लाखाच्या वरती कसे नसेल, मग उद्या परवा काही नाही. मला मॅसेज केला, बच्चे वो माझी बहीण, तिच्या डोक्यात काहीतरी दुखायला लागलं, डॉक्टरना MRI करायला सांगितलं, 7,000 रुपये पैसे नाही. आता काय 75व्या वर्षामध्ये ही अवस्था जगतो. 2,000 रुपये भेटत नाही मत माणूस. तुम्ही बाजूनं काय दुःख चाललं ना ते थोडं तपासून. ते MRI साठी त्या पैसे तपासण्यासाठी काय विषमता आहे त्याच्यात. मी जर तहसीलदार असेल, मी आमदार असेल, मला किती काही खर्च लागू दे, किती काही गव्हर्नमेंट पाहिजे व्यवस्था. अधिकारी कर्मचारी आणि आमच्यासारख्या आम्हालासाठी मला जर उद्या वाचवायचं म्हटलं, मला बिमार पडलो तर 10-15 कोटी. मी सांगतो, एक बच्चू आहे, 15-20 जरी आले ना सरकार, मी सांगतो तुम्हाला माहित असेल आता काय सुरू आहे राज्यात. सगळ्यात तंगडी ओढण्याचा कार्यक्रम सुरू आहे. अजितदादा फडणवीसची ओढते, फडणवीस अजितदादाची ओढ. ह्या दोघांची तंगडी शिंदे साहेब ओढ. राहिले उद्धव साहेबांना, आपले पवार साहेबांचे दुसरे पडवळीचा भाजपचा खासदार होता. काय चांगली काँग्रेसचा पावर. भाजपचा खासदार 5 वर्ष झाला आणि तो काँग्रेसनं राज्याचा अध्यक्ष करून टाकला. काय मुसीबत आहे काँग्रेसमध्ये पुरा भाजपामध्ये आयुष्य केलं, आल्या घडी काँग्रेसचा अध्यक्ष. सब मिली सगळी सिस्टीम लागलेली आहे. नाही जमलं तर मी अशोकराव चव्हाण काँग्रेसमध्ये 4-5 आमदार पाठवून दिले. कमी पडले का पाठवून दिले भाजपा. ते तिकडे भाजपात केले. 4 वर्ष 2 वेळेस मुख्यमंत्री आलेला, 2 वेळेस CM. काँग्रेसचा CM भाजपात जाते तरी काही काँग्रेसवाले म्हणते नाही भाजप बेकार है. तुम्ही बोला भाजप में आधी कांग्रेस है और कांग्रेस में आधी भाजपा है. ये आपके साथ है ना भाई, हमको चुनो, हम आपके साथ है. कभी भी खड़े रहने वाले आदमी. बच्चों को ना काही नेत्याची कधी फिकर केली नाही. आमचा मी तुम्हाला सांगतोय, शेतकरी शेतमजुराशिवाय आमचा कोणी बाप होऊ शकत नाही, नेता होऊ शकत कोई काय अधिकार नहीं है. उधर एकनाथ होंगे तो हमारे साथ भी भोलेनाथ है, देख लेंगे. पूर्ण सापा पाठवून देऊ साहेब. आणि या ताकदीनं तुम्हाला सगळ्यांनी मित्रो, हे 5, 6, 10, 15, 20 आमदार जर आले, सरकार जर अस्थिर आहे तर पहिले पदार्थ नाही, कापसाचं काय, सोयाबीनचं काय, जिल्हा परिषदच्या शाळेचं काय, हॉस्पिटलचं काय, गेलं तिकडे चुलीत.
मला काय पार्टी घ्यायला तयार आहे? कोणत्याही पार्टीत गेलो तर तयार आहे. मला एक जण सांगत होतं, तू सांग फक्त काय पाहिजे तर विदर्भाचं सगळं तुझ्या हाती. म्हटलं पंचकोलची पानटपरी उद्या हिंदुस्थान उभी करतोय, तुझे काय करायचं हे आम्ही कधीच बोलत होतो, आज आमच्या मनात आलं ते. आणि मग या सगळ्यासाठी जर आम्ही 2 पावलं मागे घेत असतो, जर त्याग करत असतो, 350 गुन्हे दाखल होणं लगेच काही लहान गोष्ट आहे. तुमच्यावर किमान 50-60 भार सापड्यावर किती आहे विचारा. गुन्हा कसा दाखल होते हेच 115,000 रुपये दाखल आहे. एकटा होतो, पण महाराष्ट्रात देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय निर्माण करण्याची ताकद. अनाथाचं आरक्षण दिलं, गेले बाप माहित नाही, नाव माहित नाही, आई वडील माहित नाही, गाव माहित नाही, धर्म माहित नाही, जात माहित नाही, त्याचा कोणी वादी नाही, त्याच्यासाठी कोणी उभा राहत नव्हता. या 20 वर्षात वर आले, आंदोलन केली आणि देशातलं पहिलं अनाथाचं आरक्षण पंचकुळनं दिलं. मित्र, ही लढाई सेवेची आहे. श्रीकृष्णानं जसं सांगितलं, धर्मभाव से ही बड़ा होता है सेवा भाव. अगर सेवा नहीं तो रिश्ता टिक नहीं सकता. और रामदार और हमारे मतदार के बीच में अगर सेवा नहीं तो उससे कोई महत्व नहीं बनता. तो फिर सेवा भाव महत्वाचा है. मोहम्मद पैगंबर ने सांगितलं, पड़ोसी अगर भूखा है तो 10 नमाज से फायदा कुछ नहीं हो सकता. पहले पड़ोसी को देखो. तो हिंदू आहे का मुसलमान आहे मला माहित नाही. ही भूमिका घेणारे आम्ही लोक आहोत. सेवा महत्वाची आहे. तुमच्या पोटात जरी दुखलं तर रात्रभर झोप येऊ नये अशा पद्धतीनं काम करायचं. दिवसाले 700 कॉल उचलतो, 1000 मेसेजला उत्तर देतो. जिथं जिथं दुखणं असेल तिथे इथं डायरेक्ट माणसं उभा करतोय. हे काम 25 वर्षात ताकदून करतोय. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतोय, आम्ही नेते मानापानानं मोठे नसेल पण कामाला नक्की मोठे आहे. आमची संघटना जरी लहान असेल तरी पक्ष त्यांचे मोठे जरी असले तरी काम आमचं असतं. कामाला महत्व द्या, कर्तव्य महत्वाचं आहे, प्रामाणिकपणा महत्वाचा आहे आणि तो तुमच्याकडून अपेक्षित आहे. तुम्ही मला निवडून येईल काय? आपल्याकडे कोणत्या हे आवाज तर द्या. 6 नंबर काय वेळ 6व्या नंबरवर आम्ही. आणि एकूण उमेदवार किती आहे? म्हणजे मधात आपण सबको फाइट देना है. इधर के भी छाटना है बाजी के जैसा और इधर के भी छाटना है. 2 छाट कर पहले नंबर पर आना है. पहले नंबर. मित्रों, हा प्रेमाचा चहा, हा जिव्हाळ्याचा चहा, ये मोदी की चाय की कैंटीन नहीं है, किसान की चाय की कैंटीन है. मेरे दिव्यांगों की 6व्या नंबरचं बटन दाबावं ललितजी पहाडेंना. एवढं त्यांचं कष्टाचं आतापर्यंतचं आयुष्य प्रचंड पोटात केसलं झालेलं. शेतकरी संघटनेसाठी उभा राहिलं. तुम्हाला आम्हाला फार महत्वाचं असेल. माझ्या शरद जोशींना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करायची असेल. मित्रो, एक नेता हिंदुस्थानात उभा राहिला. तुमचा आमचा आवाज झाला. तुमच्या आमच्यासाठी आम्ही पाहतोय रस्त्यावर आंदोलन केली. 6-6, 10-10 लाख लोक. आम्हाला खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करायची असेल, मी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा पुत्र असाल तर बटन आम्ही पाहतो 6व्या नंबरची आणि कॅटलीवरच दाबली पाहिजे अशी विनंती करतो. आणि हे 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. भीक मागितलेली आहे त्या जोडीमध्ये आपण 6 नंबरचं बटन दाबून, कॅटलीचं बटन दाबून ललितदादा पहाडे यांना प्रचंड मोठ्या संख्येने त्या विधान आहे अशा प्रकारचं आवाहन आपल्या सर्वांना करतो. आपण गावागावातून आलेल्या सर्वांना विनंती आहे, आपण हळू जा, नीट जा. आपला सर्वांचा प्रवास सुखाचा हो, आपला सर्वांचा संसार सुखाचा हो. बोलडी